नमस्कार. ट्रॅव्हल विथ चारूमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या चेहऱ्यावरचं जे हास्य आणि जे समाधान तुम्हाला आत्ता जर का दिसत असेल तर त्याचं कारण एकच आहे. आत्ता आपण आहोत पावसमध्ये. परमपूज्य श्री स्वामी स्वरूपानंदजी यांच्या मंदिराच्या बाहेर आपण उभो आहोत. मागे मंदिर आहे. थोड्या वेळाने आपण मंदिरामध्ये पण आतमध्ये जाणार आहोत. मंदिरातला सभामंडप आणि मंदिरामधला गाभाऱ्याच्या बाहेरनं जेवढं आपल्याला आतमधलं शूटिंग करता येईल तेवढं शूटिंग आपण करणार आहे. आणि थांबा, याच्यासाठी तुम्ही मला धन्यवाद करू नका. याच्यासाठी इथलं जे ऑफिस आहे, ऑफिसमधले आणि इथले जे ट्रस्टी आहेत श्री अमर देसाई यांचे खूप खूप आभार. त्याच्यानंतर ऑफिसमधले श्री केळकर त्यांचे खूप खूप आभार. आणि आता आपल्याबरोबर थोड्याच वेळात इथले व्यवस्थापक श्री परांजपे हे आपल्याला जॉईन करणार आहेत आणि आपल्याला आजूबाजूची माहिती स्वामी स्वरूपानंदांबद्दल थोडक्यात संक्षिप्त स्वरूपात त्यांची माहिती, त्यांनी केलेलं कार्य याच्याबद्दल पण ते आपल्याला माहिती देणार आहेत. तर या तिघांचे आभार. श्री केळकर यांचे आभार याच्यासाठी 15 दिवसापूर्वी दिवाळीमध्ये आम्ही इथे आलो होतो. त्यावेळेला मी श्री केळकर यांना भेटलो. मी ज्या वेळेला त्यांना आपला उद्देश सांगितला की या कारणासाठी ज्या कुठल्या लोकांना इथे येणं शक्य नाही, पण ज्यांची स्वामीजींवरती भक्ती आहे, ज्यांची स्वामीजींवरती श्रद्धा आहे आणि ज्यांना स्वामीजींची शिकवण हवी आहे, त्यांच्यासाठी जर का आपण असा हा व्हिडिओ केला आणि जर का तो यूट्यूबवर टाकला तर त्याचा बऱ्याच जणांना फायदा होईल. त्यांनी केळकरांनी क्षणाचाही विलंब न करता होकार दर्शवून ट्रस्टींना फोन लावून दिला आणि ट्रस्टी श्री अमर देसाई यांना सुद्धा उद्देश सांगितल्यावरती त्यांनी सुद्धा त्वरित त्यांचे जे काही नियम आहेत, त्यांच्या नियमात जे काही बसतं त्याप्रमाणे आपल्याला इथे चित्रीकरण करायची परवानगी दिलेली आहे. आणि सरतेशेवटी श्री परांजपे की जे आता पुढचा काही वेळ आपल्याबरोबर असतील आणि इथली आजूबाजूची माहिती असेल आणि स्वामीजींबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल ही सगळी माहिती आपल्याला ते देणार आहे. तर चला, तुम्ही पण माझ्याबरोबर या व्हिडिओमध्ये परमपूज्य श्री स्वामी स्वरूपानंद यांचं मंदिर, आजूबाजूचा परिसर, इथली प्रसाद व्यवस्था आणि मुख्य म्हणजे सगळ्यात शेवटी इथली आरती, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. होऊ शकतं व्हिडिओ एखाद्याला थोडा मोठा होईल, पण मला माहिती आहे आपण सगळे स्वामी स्वरूपानंद यांना मानणारे लोक आहोत. त्याच्यामुळे तुम्ही पूर्णच्या पूर्ण हा सगळा व्हिडिओ बघाल. इथली सगळी व्यवस्था, इथला भक्तनिवास, हे सगळं तुम्हाला माहिती होईल. तर चला व्हिडिओला सुरू करू. मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला श्री परांजपे यांचा. श्री परांजपे आता आपल्याबरोबर आलेले आहेत. त्यांच्याबरोबर आपण आधी मंदिरातलं सभामंडप, नंतर मुख्य मंदिर हे आपण बघूया आणि त्याच्यानंतर स्वामींचं जन्मस्थानात म्हणाला तुम्ही, त्या स्वामींचं जन्मस्थान जे आहे तिथे आपण जाऊया आणि त्या स्थानाची माहिती घेऊया. जाऊया आपण परांजपे जाऊया. चला. मंदिरामध्ये यायला 2 मार्ग आहेत. इथे मंदिरातर्फेचं पार्किंग या इथे उजव्यात आहे. आपण या साईडनी पण येऊ शकतो किंवा हा समोरचा जो भाग आहे गौतमी नदीच्या किनाऱ्यावरनं जो ब्रिज केलेला आहे छोटा, तिकडनं आपण येऊ शकतो. यांचा भक्तनिवास त्या साईडला आहे. तिकडनं येऊन आपण इथे हे समोर
मंदिरामध्ये जाऊ शकतो. या इथे चप्पल स्टँड आहे, चप्पल काढायला इथे जागा आहे आणि इथे अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. इथे आपण आपले पाय धुवून ऑटोमॅटिक पाय धुवूनच आपण पुढे जातो. हा इकडचा जो रस्ता आहे, या रस्त्याने आपण इथले जे भक्त निवास आहे तो भक्त निवास पण आपण पाहणार आहोत. तर हा रस्ता तिथे भक्त निवासकडे जातो आणि इथे रिफ्रेशमेंटसाठी अतिशय अल्प दरामध्ये अमृत कोकम, म्हणजे अमृत कोकमची चव आपण ह्याला अमृत का म्हणतात याला इथे आल्यावरती तिथे प्यायल्यावरती समजतं. आंबा कैरी पण, मँगो ज्यूस, चहा, कॉफी हे सगळं इथे आपल्याला मिळतं. हा मंदिराच्या आजूबाजूचा विहंगम आणि शांत असा परिसर. इथे आलं की असं एकदम पवित्र आणि पावन असं वातावरण वाटतं. अशा ठिकाणी आपण आहोत. पावस हे जे गाव आहे ते एक स्वामीजींच्या पदस्पर्शाने पावन असं झालेलं गाव, म्हणून मला वाटतं की काय पावस आणि पावन हे दोन शब्द सिमिलर वाटतात. म्हणजे पावस हे नाव आपण घेतलं की आपल्याला पावन झाल्यासारखं वाटतं. आणि इथे स्वामी स्वरूपानंदांच्या, परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांच्या इथे आपण आलो की अजूनच आपल्याला पावन, मनाची शांती आणि काय म्हणतात त्याला, मला शब्द सुचत नाही बोलायला. इथे आल्यामुळे अगदी असं भारावून टाकणारं इथलं हे सगळं वातावरण. नमस्कार. आज आपण पावस येथे आलेलो आहोत. पावसचे स्वामी स्वरूपानंद यांच्या समाधी मंदिरामध्ये आपण आलेलो. मी थोडक्यात स्वामींच्या बद्दलची आपणास माहिती सांगतो. स्वामींचं संपूर्ण नाव रामचंद्र विष्णुपंत गोडबोले. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1903 मराठी तिथी मार्गशीर्ष वद्य द्वादशी या दिवशी झाला. त्यांनी 15 ऑगस्ट 1974 रोजी म्हणजे श्रावण वद्य द्वादशी या दिवशी त्यांनी समाधी घेतली. आणि स्वामींचं जे जन्मघर आहे आता आपण बघितलंच, त्या ठिकाणी स्वामींचं 1903 ते 1934 असं वास्तव्य होतं. 1934 सालानंतर स्वामी पावस गावामधले श्री भाऊराव देसाई यांच्या घरी गेले आणि तिथं त्यांनी संपूर्ण आपली ध्यानधारणा, इतर जे वाङ्मय लिखाण वगैरे संपूर्ण 74 सालापर्यंत त्यांनी त्यांच्याच तिथं केलं. त्यांची ती गादी हे संपूर्ण भक्तांच्यासाठी दर्शनाला पण ती ठेवलेली आहे. या अशा पायऱ्या आहेत, म्हणजे इथे या बाजूला आपलं मुख्य मंदिर आणि इथनं पायऱ्या उतरून आपण समोर गेलो, समोरच्या बाजूला तिथे की इथे स्वामीजींचं जन्मस्थान, जन्मगृह इथं. आणि हा जो सगळा हॉल आहे, हा जो सगळा परिसर आहे, या परिसरामध्ये आरती झाल्यानंतर जे आपलं प्रसाद वाटप असतं खिचडीचा, इथला जो अतिसुंदर प्रसाद असतो, त्याच्याबरोबर आवळ्याची किंवा चिंचेची चटणी असते ना, मिरचीची चटणी असते, अतिशय उत्तम अशी चटणी असते. त्याचं वाटप इथे 12 नंतर आरती झाली की होते. तर ते सुद्धा आपण थोड्या वेळाने बघणार आहोत. आता साधारणतः 10:30-11 वाजत आलेत, त्याच्यामुळे अजून आरतीला आणि प्रसाद वाटपाला वेळ आहे. तर आधी आपण समोर हे जे जन्मगृह आहे तिथे जाऊया आणि श्री परांजपेंकडनं तिथली माहिती घेऊया. चला. इथे किती कालावधीमध्ये स्वामी इथे होते? 1903 ते 1934. 1903 ते 1934 हे स्वामींचं जन्मघर. आता ते जन्मघर बघूयात. ते जन्मघर हे जुन्या पद्धतीतच कोकणी जे कौलारू आणि जमीनही सगळी सारवलेली अशा पद्धतीनेच ते ठेवलेलं आहे. ते आता आपण सर्व दर्शन, म्हणजे 1934 साली ज्या परिस्थितीमध्ये, ज्या अवस्थेमध्ये होतं ती सगळी आपण तशीच ठेवलेली हो. आपण आता त्याचं दर्शन घेऊ. ही स्वामींची जन्मखोली. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. किती वर्ष होते? स्वामींचा जन्म 1903 साली झाला. 1903 ते 1934 स्वामी या वास्तूमध्ये राहत होते. ही जी वास्तू आहे ती तशाच पद्धतीची कोकणी जुन्या पद्धतीची आहे ठेवलेली. ती तशीच आतापर्यंत संस्थेने जपलेली आहे, संस्थेने जतन केलेली आहे. जुन्या काळामध्ये या परिस्थितीमध्ये वास्तू ठेवणं खूपच हे होतं सोपं, पण आता नवीन असं ऍडव्हान्स युगामध्ये हे करणं म्हणजे त्याला खरं तर मेहनत लागणार जास्त ठेवायला.
कारण आत्ताचा जमाना सगळा टाईल सिमेंट कॉन्क्रीटचा आहे, पण ते न वापरता आहे तसं जतन करणं, हे सगळं इथलं जे लाकडी काम आहे, कौलारू सगळं खाली केलेलं, जमीन हे सगळं जतन करणं खूप आवड आहे. खाली शेणाने चालवली आणि खाली हो, ही सगळी शेणाने सारवलेली जमीन आहे. या आठवड्यातनं किती वेळा हे करायला लागते, सारवायला 3 लागते? दिवसांनी 3 आम्ही दिवसांनी करून एकदा. करतो. ही अशी ओसरी आणि आपली जी बाहेरच्या बाजूला जी हे आहे आपली गोशाळा, त्यातलं सगळं शेण ठेवून त्यांनी सगळं सावरलं जातं. या तसबिरी पण इथे भरपूर आहे. हो, त्याच्यात सांगतो हो. स्वामी हे नाथ संप्रदायाचे म्हणजे ज्ञानेश्वर पंथांचे. त्यामुळं मुंबईच्या एका स्वामी भक्तांनी ज्ञानेश्वर महाराजांचं संपूर्ण चरित्र हे चित्ररूपामध्ये दर्शनाला ठेवलेलं आहे. म्हणून संस्थेने ते त्यांच्या जन्मघरात हे सर्व लावलेले. लोकांना हे बघितल्यावर अतिशय आनंद होतो आणि लोकांना ज्ञानेश्वरांची माहिती पूर्णपणे समजली जाते. लोकांनी या उपक्रमाबद्दल संस्थेचं खूप आभार मानलेलं आहे. परंस्पजी मला असं वाटतं की म्हणजे माझा असा समज आहे, चुकीचा आहे का हे आहे, बरोबर आहे ते तुम्ही सांगा, की ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसांना जी समजावून सांगितली किंवा जी लिहिली ज्ञानेश्वरीमध्ये, म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणजे नक्की काय, हे बहुतेक स्वामीजींमुळे आपल्याला शक्य झालं. स्वामींनी सध्याच्या मराठीत, प्रचलित मराठी भाषेत त्याचं अभंग रूपात भाषांतर केलं. त्यामुळे लोकांची समजायला अतिशय सोपी झाली आणि गावोगावी परदेशात सुद्धा या ज्ञानेश्वरीची कायमस्वरूपी पारायण होतात. मंदिरात तर होतातच, पण इतर भक्त सुद्धा आपल्या घरोघरी ते पारायण करतात. आता मागच्या वर्षी परमपूज्य स्वामींची 50वी पुण्यतिथी होती, म्हणून वर्षभर ज्ञानेश्वरीचे सप्ताह चालू होते आणि त्याला अतिशय भक्तांचा उत्तम मध्ये प्रतिसाद मिळाला. अजून एक सांगायची एक विशेष गोष्ट म्हणजे मंदिरामध्ये आपण आतमध्ये गेलो होतो, तिकडे ज्ञानेश्वरीच्या प्रती ठेवलेल्या आणि असं तिथे लिहिलंय की यातलं तुम्ही कुठलंही पान उघडा आणि ते वाचा आणि आपल्या आयुष्यामध्ये सुधारण्याची काय समजा गरज असेल कुठली, जस्ट ऑन द लायटर मोड, तर ते पान वाचा आणि त्याप्रमाणे आपली वर्तणूक, आपली वागणूक ठेवा असंही म्हणतात. बरोबर आहे ते पान लोकांना यात आता जे सांगितलं त्याचा लोकांना अनुभव सुद्धा येतो. लोक येऊन सांगतात की आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही केलं, तसा आम्हाला अनुभव सुद्धा आला. आणि लोकांना आल्यावर घरी पण असली ज्ञानेश्वरी तर रोज आले दर्शनात 5 मिनिटं वाचता येईल म्हणून संस्थेने तिथं वाचण्याकरता मुद्दा म्हणून ठेवले. बरोबर. चालेल, खूपच छान माहिती दिलीत परंस्पेजी. आता इथनं आपण कुठे जाऊया पुढे दुसरीकडे? आता इथला हॉल आपल्याला बघण्यासारखा आहे. राम मंदिर आहे तिथे चालेल. राम मंदिर, परमपूज्य स्वामींची मूर्ती, हे राम मंदिर आहे. या ठिकाणी स्वामींची मूर्ती, उजव्या बाजूला श्रीकृष्णाची मूर्ती, परत डाव्या साईडला महालक्ष्मी देवीची मूर्ती आणि या बाजूला राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांची मूर्ती. खूपच सुंदर. या ठिकाणी स्वामींच्या पादुका ठेवलेल्या असतात. सकाळी 9 ते 12 पर्यंत या ठिकाणी पादुकावर अभिषेक होतात. म्हणजे इथले जे सगळे अभिषेक होतात ते अभिषेक होतात, या ठिकाणी अभिषेक होतात. आता अभिषेकाचा आपला विषय निघालाच आहे, तर अभिषेकाच्या वेळा तुम्ही आता सांगितलं. आणि कोणाला जर का इकडे येणं जर का प्रत्यक्ष हे होत नसेल, समजा शक्य नसेल, तर ते ऑनलाईन पद्धतीने पैसे किंवा मनी ऑर्डरने ते पैसे पाठवू शकतात. मग आम्ही त्यांचा अभिषेक होऊन त्यांच्या पत्त्यावर आम्ही प्रसाद वगैरे त्यांना पाठवतो. बरोबर. मी तुम्हाला आता इथला जीपेचा जो कोड आहे, QR कोड, तो आता तुम्हाला मी दाखवतो आणि इथले बँकेचे तुम्हाला डिटेल्स पण दाखवतो आणि इथले फोन नंबर्स पण देतो. म्हणजे तुम्हाला जर का इथे प्रत्यक्ष येणं शक्य नसेल, पण तुम्हाला अभिषेकाची तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला काही देणगी इथे पाठवायची असेल, अन्नदानासाठी तुम्हाला काही समजा इथे हेल्प करायचं असेल, पैसे पाठवायचे असेल, देणगी पाठवायची असेल, तर हा जो QR कोड आहे, हा QR कोड स्कॅन करा. खाली तुम्हाला इथल्या मंदिराचं नाव येईल आणि इथले जे बँक डिटेल्स आहेत ते पण तुम्ही बघा आणि त्याच्यावरनं दोन्ही पद्धतीने तुम्ही जीपे पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही इकडे जे काय तुम्हाला शक्य असेल, जी काय तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही इकडे पैसे यांना ट्रान्सफर करू शकता. आपण आता जो पुतळा बघताय तो भाऊराव देसाई यांचा आहे. ते पावसमधले. स्वामींनी 1934 ते 1974 हे 40 वर्ष स्वामीजी या भाऊराव देसाईंच्या घरी राहत होते. तिथंच त्यांनी पूर्ण साधना वगैरे केली आणि
स्वामींच्या नंतर भाऊराव देसाईंनी हे संपूर्ण मंदिराची उभारणी करून अतिशय तन मन धनाने अतिशय उत्कृष्टपणे हे सर्व साकार केलं. त्यांच्यात त्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे. ही जी जागा आहे तर मंदिरात जे पारायण होतात ते संपूर्णपणे या हॉलमध्ये होतात. त्या ठिकाणी वयोवृद्धांसाठी टेबल खुर्चीची सुद्धा व्यवस्था केलेली असते आणि असे कायमस्वरूपी महिन्यातनं 2 किंवा 3 पारायण अशी कायमस्वरूपी होतात. त्यांनाही 250 ते 300 पर्यंत प्रत्येक वेळी भक्त असतात आणि पारायण अतिशय उत्तम पद्धतीने इथं केलं जातं. ते पारायण म्हणजे होतं ते ज्ञानेश्वरीचं ज्ञानेश्वरीचं पारायण. परांजपेजी मगाशी आपण उल्लेख केला ज्ञानेश्वरीचा आणि आता तुम्ही इथे मला सांगितलं पारायणाबद्दल सुद्धा. त्याच्याचमुळे मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती आहे ती त्याच्याचमुळे आहे का? तिथे विठ्ठल रुक्माईची मूर्ती म्हणजे स्वामीजी, विठ्ठल रुक्माई आणि ज्ञानेश्वर या तिघांची जी एकमेकांशी जी सांगड होती, त्यांचं जे नातं होतं, त्याच्यासाठी स्वामीजींच्या समाधीच्या वरती जी आहे मूर्ती विठ्ठल रुक्माईची ती त्याच्यासाठी आहे का? तेच कारण आहे? हो, स्वामी हे नाथ संप्रदायांचे म्हणजे ज्ञानेश्वरांचे पंथाचे. त्यामुळे आळंदीला जशी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी मागं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती म्हणजे नाथ संप्रदायाचे प्रमुख, तशाच धर्तीवर तिथं स्वामींची समाधी आणि मागं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती अशी स्थापन केली. आणि ही मूर्ती जी स्थापन केली ती रंगपंचमी दिवशी केलेली. म्हणून मंदिरात रंगपंचमीचा हा मंदिर वर्धापन दिन म्हणून उत्सव साजरा केला. आणि त्यावेळेस मूळ ज्ञानेश्वरीचं 7 दिवसाचं पारायण असतं. म्हणजे ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरीचं 7 दिवसाचं पारायण असतं. त्याला जवळजवळ 400 ते 450 लोक उपस्थित असतात आणि हा उत्सव 7 दिवस चाललेला असतो. आणि दुपारी प्रवचनं असतात. आतापर्यंत चक्रांकित महाराज आळंदीचे ह्यांची कायमस्वरूपी प्रवचनं चालू होती. आता त्यांचा नातू ते प्रवचन करतो. हा भोजन प्रसादाचा हॉल आहे. या ठिकाणी पारायणार्थी आणि उत्सवाच्या वेळेला भोजन प्रसाद दिला जातो. स्वयंपाक सुद्धा इथे स्वयंपाक इथं बनवून भोजन प्रसाद सर्वांना दिला जातो. पण इथे कायमस्वरूपी नसतो ना भोजन? कायमस्वरूपी पारायणाच्या वेळेला असतो आणि इतर वेळी फक्त स्टाफ आणि पूजेवाले एवढ्याच लोकांना सगळं एकदम स्वच्छ. म्हणजे कुठेही तुम्हाला काही धुळीचा एक कण पण दिसणार नाही. खाली जमीन जरी दाखवली तरी टापटीप आणि स्वच्छता हे इथलं या मंदिरातलं समाधी स्थळाच्या इथलं वैशिष्ट्य आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे साधारणतः एका वेळेला किती जण? इथे एका वेळेस जवळजवळ 200 लोकांपर्यंतची व्यवस्था एका वेळेस केली जाते. असाच वर हॉल आहे तो जन्मोत्सव पुण्यतिथी या कार्यक्रमातून दोन्ही ठिकाणी एकाच वेळेस प्रसाद चालू असतो. मंदिरामध्ये समाधीच्या खाली जे ध्यान मंदिर आहे त्या ध्यान मंदिरामध्ये आपण जाऊया. आणि तुम्हालाही जर का ध्यान करायचं असेल आणि इथे येणं जर का तुम्हाला शक्य नसेल तर हा व्हिडिओ पॉज करा आणि आपण ध्यान मंदिरामध्ये आहोत असा आपण मनामध्ये तुम्ही विचार करून या इथे तुम्ही स्वतः ध्यान करू शकता. हे ध्यान मंदिर अतिशय शांत वातावरण, इथे बसायला जागा आहे आणि इथे बसून तुम्ही आपण सगळे स्वामीजींचं महाराजांचं ध्यान इथे करू शकतो. हे ध्यान मंदिर. आतमध्ये अतिशय शांत थंडगार असं वातावरण. आजूबाजूला लाकडी सुंदर कोरीव काम केलंय आणि स्वामी स्वरूपानंदजी यांचं समोर तैलचित्र. रामकृष्ण हरी. आणि हा समोर ओम आहे. त्या ओमला झूम करतो आणि त्याला बघत तुम्हाला घरच्या घरी जर का ध्यान करायचं असेल तर तुम्ही तुमचं ध्यान करू शकता. परांजपेजी या पालख्या कसल्या आहेत? म्हणजे याचा उपयोग आपण कधी कसं? स्वामींचा जन्मोत्सव आणि पुण्यतिथी यावेळी जेव्हा स्वामींची पालखी निघती ती ह्या पालखीमधून येते. आणि हा जो पाळणा आहे जन्म वेळेच्या वेळेस पाळण्यात त्यांची प्रतिमा ठेवून त्याप्रमाणे जन्म केला जातो. आणि मग नंतर पालखीतनं
प्रदक्षिणा. बरोबर. आता आपण आरती हे करूया पहिलं, आणि आरती झाली की मग त्याच्यानंतर आपण भक्तनिवास आणि गोशाळा जी आहे ती आपण बघायला. चालेल. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण परांजपे साहेब, मला तुम्हाला एक गोष्ट अशी विचारायची होती हो. की इथे बरेचसे जे येतात भक्तगण ते इकडे
देणगी स्वरूपात त्यांना जे काही शक्य असेल त्याप्रमाणे ते इकडे देणगी देतात. त्याचा आर्थिक विनियोग कुठल्या कुठल्या कामांसाठी इथे होतो हे तुम्ही सांगू शकाल का? हो, नक्की सांगतो. आता मंदिरामध्ये जे वेगवेगळे संस्थेतर्फे उपक्रम राबवले जातात त्यापैकी आपण सर्वजण म्हणतो अन्नदान हे श्रेष्ठ दान. त्यामुळं या ठिकाणी दररोज दुपारी 12च्या आरतीनंतर आणि संध्याकाळी 7:40च्या आरतीनंतर येणाऱ्या भक्तांना दुपारी 12:30 ते 3 आणि संध्याकाळी 8 ते 9 असा खिचडी प्रसाद दिला जातो. हा महत्त्वाचा एक पॉईंट. दुसरा म्हणजे संस्थेने एक आयुर्वेदिक दवाखाना चालवलेला आहे. त्या ठिकाणी जवळपासच्या खेड्यात प्रत्येक असे दिवस ठरलेले आहेत. त्याप्रमाणे आमची मोबाईल व्हॅन जाती आणि तिथल्या रुग्णांना तपासती. हे संपूर्णपणे मोफत असतं. त्याचप्रमाणे पुण्याचे योगेशजी गोडबोले हे डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. ते दर महिन्यातून 4 ते 5 दिवस इथं कायमस्वरूपी येतात आणि लोकांच्यावर उपचार करतात, त्यांना औषधं देतात. असे त्या 4-5 दिवसात त्या आयुर्वेदिकचे जवळजवळ 700 ते 800 पेशंट हे दर महिन्याला होतात. हा एक दुसरा झाला. तिसरा महत्त्वाचा म्हणजे भक्त निवास. आपण आत्ता बघितलं, या ठिकाणी येणाऱ्या भक्तांच्या निवासाची व्यवस्थितपणे सोय केलेली आहे आणि ही फक्त पूर्णपणे निःशुल्क आहे. आपण दिलेल्या देणगीवरती चालती. हा एक मोठा उपक्रम आहे. परत स्वामी सांगितलं की स्वामी हे नाथ संप्रदायाचे म्हणजे ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे ती ज्ञानेश्वरी सध्याच्या काळात समजायला अवघड आहे, म्हणून सध्याच्या सोप्या मराठी भाषेत स्वामींनी ती अभंग रूपात ती ज्ञानेश्वरी केलेली. तो मोठा ग्रंथ आहे, पण तो सर्वांना ही ज्ञानेश्वरी वाचायला मिळावी, सर्वांना ज्ञानेश्वरी समजावी म्हणून त्या ज्ञानेश्वरीला आमच्या छपाईचा खर्च जवळपास 300 ते 350 रुपये होतो. पण भक्तांसाठी म्हणून संस्थेने फक्त ही ज्ञानेश्वरी फक्त 100 रुपयामध्ये भक्तांना उपलब्ध करून दिलेली. तसेच स्वामींनी संजीवनी गाथा, भावार्थ गीता, अभंग अमृत नाव, अमृतधारा असे निराळे ग्रंथ संपदेची निर्मिती केली. तीही सर्व अत्यंत कमी किमतीमध्ये संस्था भक्तांच्यासाठी विकत देते. जसं मी आपल्याला आधी सांगितलं, मंदिरामध्ये याचे 2 रस्ते आहेत. एक तर आपण मेन रोडनी तिकडनं येतो आणि तिथे जे पार्किंग आहे आपल्या संस्थांतर्फे तिथे आपण आपल्या गाड्या लावतो, किंवा अजून एक जो रस्ता आहे तो म्हणजे गौतमी नदी पार करून, गौतमी नदी क्रॉस करून आपण इकडे पुढे येतो आणि आता आपण जिकडे चाललोय भक्त निवासाला तिथे आपली गाडी पार्क करून गौतमी नदी पार करून आपण चालत येऊ शकतो. फक्त एवढाच आहे की आपल्याबरोबर सिनियर सिटीजन कोणी असतील, वृद्ध असतील की ज्यांना चालायला थोडासा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे इथलं जे पार्किंग आहे ते एकदमच खूपच असं जवळ आहे. म्हणजे गाडीतनं उतरलं की अक्षरशः अर्ध्या मिनिटामध्ये आपण आतमध्ये मंदिरामध्ये पोहोचतो. इथं मात्र साधारणतः एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला चालायला लागतात आणि मध्ये एक 2-3 ठिकाणी 2-3 पायऱ्या सुद्धा आहेत. फक्त पलीकडच्या बाजूला म्हणजे समोरच्या बाजूला इकडे यांचं जे भक्त निवास आहे तिथे जाण्याचा फायदा एकच आहे, रस्ता मोठा आहे, राजापूर रोडला लागायचं आणि तिथनं खाली एक लेफ्ट टर्न आहे. तिथनं येऊन आपल्याकडचं वाहन जर का मोठं असेल, बस असेल, टेम्पो ट्रॅव्हलर असेल, तर त्याला हा इकडचा रस्ता थोडा एखाद वेळेला छोटा पडू शकतो. टेम्पो ट्रॅव्हलर येतात नाही असं नाही, पण एखाद वेळेला रस्ता थोडा छोटा त्यांना पडू शकतो. तर हा इथला रस्ता अतिशय उत्तम. तिथे पोहोचलो की तुम्हाला दाखवतो तो रस्ता आणि तसे आपण भक्त निवासाकडे चाललो. चला, हे इथलं गौतमी नदीचं छोटंसं पात्र आणि हा ब्रिज क्रॉस करून आपण असं इकडे येतो आणि या साईडनी चालत गेलो की आपण मंदिराकडे जातो. म्हणजे अक्षरशः 5 मिनिटाचाच रस्ता आहे, पण जसं मी आधी सांगितलं तसं ज्यांना चालायला त्रास होतो किंवा वृद्ध लोक कोणी असतील तर त्यांच्यासाठी पलीकडचा रस्ता उत्तम, अदरवाईज हा रस्ता पण उत्तम आहे. पहिल्यांदा आपण जो आता पूल बघतोय त्याच्यावर पूर्ण लोखंडी साखळ होता, त्यामुळं भक्ताला येणारा त्याचा अडचण व्हायची. 15 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीने भक्तांची गर्दी, भक्तांचा ओघ लक्षात घेऊन कायमस्वरूपी हा आरसीसीचा ब्रिज बांधून दिला. आणि मी माझ्या आईवडिलांकडनं मला ऐकलेलं असं आठवतोय की इथे मंदिरामध्ये येताना पाण्यातनं जावं लागायचं. ती हीच नदी होती का? म्हणजे हीच क्रॉस करून असं यायला लागायचं पाणी? नाही, ते खूप आधीच्या काळामधलं. ते आधीच्या काळातलं होतं. ते गावखडीच्या तिथे. ठीक आहे, चला आता चांगला ब्रिज इथे आहे सिमेंट कॉन्क्रीटचा, त्याच्यामुळे आता आपल्याला क्रॉस करायला काही प्रॉब्लेम नाही. चला, तुम्ही पण आमच्याबरोबर भक्त निवासाकडे आपण जाऊया. हा इथला सुंदर आणि सुसज्ज
असा भक्तनिवास धर्मशाळा आणि ज्या इथे ऑफिस आहे कार्यालय, आणि ही पार्किंगसाठी ही सगळी जागा आहे. म्हणजे आपण जर का आपल्या वाहनाने आलो तर आपलं वाहन आपण इथे पार्क करू शकतो. चला आपण आतमध्ये जाऊ आणि इथली काय व्यवस्था आहे, इथे आपल्याला खोली हवी असेल धर्मशाळेमध्ये तर काय व्यवस्था आहे ती सगळी चौकशी करू आणि तुम्हाला आपण सगळं दाखवतो आणि सांगतो सुद्धा. आणि परांजपे साहेब आपल्याबरोबर आहेत तर ते आपल्याला अजून जास्तीची माहिती ते आपल्याला देतील. चला आज जाऊ. काजरेकर म्हणून जे इथले व्यवस्थापक आहेत ते आपल्याला इथल्या 1-2 रूम दाखवत आहेत. चला आपण त्यांच्याबरोबर जाऊ आणि रूम बघूया. समोरच्या बाजूला उजेड जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला लॉबीमध्ये अंधार वाटत असेल कॅमेरामध्ये, पण इथे स्वच्छ चांगला प्रकाश, लख्ख असा प्रकाश आहे. चला आपण एका खोलीमध्ये जाऊया. ही अशी खोली आहे, स्वच्छ आणि टापटीप. 2 बेड आहेत. एका खोलीमध्ये साधारणतः किती भक्त एका आपले? खोलीमध्ये 2 बेड असतात. हां, खाली सतरंजी चादर अशी असं 4चा सेट्स असतो. 4चा 6 ते 8 लोक आरामशीर झोपू शकतो. लाईट पंखा. लाईट आहे, पंखा आहे सगळं, आणि उजेड तेवढा भरपूर आहे. दिवसा तर लाईटची आवश्यकताच नाही. एखाद्याला पंखा लागला तरच पंखा एका वेळेला लागू शकेल. बरोबर, खूपच सुंदर. आणि टॉयलेटची व्यवस्था सगळी कॉमन वेगळी, लेडीज आणि जेंट्स वेगळं आहे टॉयलेटची. चालेल, प्रत्येक मधल्यावर लेडीज, प्रत्येक मजल्यावर असं, आणि एका साईडला लेडीज आणि एका साईडला वेस्टर्न इंडियन दोन्ही प्रकारचे. ओके. ही आता अटॅच आहे, त्याच्यात 5 बेड आहे आणि प्लस टॉयलेट्स बाथरूम वगैरे आतच आहे. मोकळी जागा. असे आपल्याकडे 10 हॉल आहेत. त्याच्यात आपल्याला 20 माणसं, 30 माणसं, 40 माणसं, 50 लोक, 60 लोक असे व्यवस्थित राहू शकतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे 10 हॉल आहेत आपल्याकडे. या साधारण 20 आरामशीर. हां, आपण इथल्या खोल्या बघितल्या, 2 खोल्या बघितल्या, अशाच सगळ्या इथे खोल्या आहेत. हॉल पण आहेत, पण आपण फक्त एकाच मजल्यावरच्या इथल्या खोल्या बघितल्या. असे इथे जवळजवळ 3 ते 4 मजले आहेत. तर इथले जे व्यवस्थापक आहेत त्यांना मी विचारतो इथे किती खोल्या आहेत, किती हॉल आहेत, आणि एका वेळेला किती जणांची इथे राहायची सोय होते, आणि इथले चार्जेस काय आहेत ते पण मी त्यांना विचारतो. ते आपल्याला माहिती देतात. साधारण आपल्याकडे 51 नॉन अटॅच खोल्या आहेत आणि अटॅच 16 आहेत. आता 16 आहेत. हां, आणि खालती हॉल 10 प्रशस्त हॉल आहेत. ओके. आणि तिथे लेडीज आणि जेंट्ससाठी वेगवेगळे टॉयलेट्स बाथरूमची व्यवस्था आहे. ओके. प्रत्येक याच्यात कमोड्स इंडियन वेस्टर्न दोन्ही टाईपनी दोन्ही सगळं. टाईपनी आहेत. आणि चार्जेस इथले किती आहेत? आपलं इथलं सगळं हे ऐच्छिक देणगीवर चालतं. सगळं ऐच्छिक देणगीवर चालतं. म्हणजे तुम्ही ओके. एक नया पैसा कोणाकडनं घेत नाही. आपण सांगत नाही, जे सांगत काय नाही, ते, जे हां, काय जे कोणी येतील दिलेल्या याच्यावर हे सगळं चालतं. चालतं. आणि कोणाला जर का भक्त निवासासाठीच स्पेसिफिक द्यायचे असतील पैसे तर त्याची आपली रीतसर पावती दिली जाते. रीतसर पावती दिली जाते. आणि बँक अकाउंट नंबर जो आपण मगाशी घेतला तो आणि हा एकाच आहे, म्हणजे एकाच नंबरला. QR कोड वरती पण कोणाला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तरी सगळे एकाच नंबरवरती. रूम्सची अलॉटमेंट कशी होते, म्हणजे फोनवरती होते का इथे आल्यावरतीच बुकिंग? आपल्याकडे रूमची नोंद करून घेतली जाते. आपला नंबर स्पेसिफिक मोबाईल नंबर दिलेला आहे सगळ्यांना, तर तशी नोंद करून घेतली जाते. फर्स्ट कम फर्स्ट बेसिस हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की मला ही खोली का, त्याला ती खोली का. कोणालाही स्पेसिफिक खोली इथे अलॉट केली जात नाही. ज्याप्रमाणे खोल्या अवेलेबल असतील, उपलब्ध असतील, आणि ज्याप्रमाणे लोकांनी फोन करून सांगितलं असेल की माझ्यासाठी इथे खोली पाहिजे, आम्ही इतके इतके लोक आहोत, त्याप्रमाणे इथे त्यांना खोली दिली जाते. आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ओम राम. हा इथला सुंदर आणि स्वच्छ सुसज्ज असा गोठा की जिथे गीर गाई आणि सहवाल जातीच्या गायी आहेत. 10 ते 12 गायींचं धन इथे आहे. आणि एक छोटंसं 2 आपल्याला इथे वासरू पण दिसत आहेत. आणि एक इकडे वळ सुद्धा आहे की ज्याच्यामुळे इथली पुढची जी पैदास आहे ती सगळी पैदास इथली चालू राहते. या गायींचं जे दूध निघतं त्या दुधाचा वापर निव्वळ आणि निव्वळ फक्त स्वामीजींचा जो अभिषेक असतो त्या अभिषेकासाठी इथलं दूध वापरलं जातं. आणि मग त्यातनं जे दूध उरेल ते इथले जे सेवक वर्ग असेल
किंवा खिचडीबरोबर उपलब्धतेनुसार जेवढं दूध शिल्लक असेल त्याचं दही करून त्याचं ताक इथे जे भक्त येतात त्यांना प्रसादाबरोबर ते ताक पण इथे दिलं जातं. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. ओम राम. अशी ही इथली सुसज्ज गोशाळा आणि ही गोशाळा एवढी स्वच्छ ज्यांनी इथे ठेवली आहे ते हे यांच्या ताब्यामध्ये ही इथली गोशाळा आहे. आणि तुमचे खरंच खूप खूप तुमचं कौतुक आहे, कारण इथे खाली एक कण गवताचा का म्हणजे शेण तर सोडाच, गवत सुद्धा खाली पडलेलं दिसत नाहीये. म्हणजे गायी खाताना जर का एखादा गवताचा भारा म्हणा किंवा एखादी फांदी खाली पडली तरच तेवढं खाली पडलेलं, अदरवाईज सगळं स्वच्छ आणि सुंदर. आणि विशेष म्हणजे गायींसाठी इथे पंखे सुद्धा लावलेत. म्हणजे भक्तांचीच काळजी फक्त इथे घेतली जाते असं नाही, तर इथलं जे गोधन आहे त्या गोधनाला सुद्धा तेवढंच महत्व आहे आणि तेवढीच काळजी त्यांची इथे घेतली जाते. ओम राम कृष्ण हरी. 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 ओम. रस्ते साहेब, हे तुम्हाला गमतीदार प्रश्न मला असा विचारायचा आहे की दुपारची आरती बरोबर 12 वाजता सुरू होती. संध्याकाळच्या आरतीची जी वेळ आहे ती 7:40 का? मी 7 नाही, 8 नाही, 8:30 नाही, 7:40 का? हा प्रश्न माझ्या मनात आहे. मला खात्री आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये असेल. हो, तर त्याचं काय रहस्य आहे? हो, तुम्ही विचारता असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, ते विचारतात. त्याचं कारण असं आहे की स्वामींचा जन्म संध्याकाळी 7:39 झाला, त्यामुळे त्या आरतीची वेळ 7:40 अशी ठेवलेली. बर, असं त्याच्या मागचं हे रहस्य आहे की त्याच्या मागचं हे रहस्य आहे. 7:40 त्यांचा संध्याकाळी जन्म झाला म्हणून ती 7:39 सॉरी, त्याच्यामुळे आरतीची वेळ ही 7:40 खूपच छान. परांजपेजी, अजून मला एक गोष्ट अशी कळली होती की हे जे आपलं सगळं मंदिर आहे, हा जो ट्रस्ट आहे हा शालेय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बऱ्याच काही गोष्टी करतो. कारण आत्ताची जी पिढी आहे, तरुण पिढी जी आहे, लहान पिढी जी आहे, त्यांना सुद्धा श्री परमपूज्य स्वामी स्वरूपानंद यांचं कार्य आणि यांच्या जीवनाबद्दल माहिती असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी पण मंदिर इथनं प्रयत्न करतं असं मी ऐकलं. तर ते नक्की काय तुम्ही सांगू शकाल? हो, दरवर्षी ठराविक शाळा आहेत, साधारण 24 शाळा आहेत. त्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गणवेश आणि त्यांची शालेय वह्या पुस्तका हा आम्ही संस्थेमार्फत दिला जातो. त्याचप्रमाणे आता 2 वर्षापूर्वीपासून एक नवीन उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केला आहे की स्वामींचं जे अल्पचरित्र आहे, पावसचा प्रेमदीप म्हणून, हे त्याच्यात स्वामींची जन्मापासून समाधीपर्यंतची अत्यंत सोप्या, मुलांना समजेल अशा भाषेत ते चरित्र आहे. तर त्याची आम्ही एक त्याची आम्ही एक ज्ञान परीक्षा म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतली. मागच्या वर्षी आम्ही रत्नागिरी तालुका घेतला, त्यामध्ये जवळपास 24 शाळांनी भाग घेतला होता आणि त्या 24 शाळांमधून एकूण 1600 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. आणि त्या परीक्षेचं स्वरूप असं आमचं की 9वी आणि 10वीचा एक गट आणि 11वी आणि 12वीचा एक गट असं आम्ही करून ती परीक्षा घेतली. अतिशय उत्कृष्टपणे विद्यार्थ्यांनी ते सगळे परीक्षेचे पेपर सोडवले आणि त्यामध्ये 9वी 10वीच्या ग्रुपमध्ये प्रत्येक शाळेतले 3 विद्यार्थी आम्ही काढले. तसेच 11वी 12वीमध्ये 3 विद्यार्थी आम्ही काढले आणि त्यांना विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत त्यांना बक्षिसं, ट्रॉफी आम्ही दिली. त्याचप्रमाणे संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामधून 3 बक्षिसं काढली. त्यांनाही तसेच आम्ही हे दिलं. मागच्या वर्षी रत्नागिरीत झालं, तर ह्या वर्षी आमचा उपक्रम चालू आहे की राजापूर शाळेतल्या तालुक्यातल्या सर्व आम्ही शाळा घेतोय. आतापर्यंत 24 शाळांनी तसं विद्यार्थी यादी पाठवून नोंद केलेली, त्याचे जवळपास 1200 विद्यार्थी झालेले आहेत. आता तसंच पुढच्या वर्षी आम्ही रत्नागिरी तालुक्यातला चिपळूण तालुका, त्याच्या पुढच्या वर्षी लांजा तालुका असं घेऊन आम्ही शालेय विद्यार्थ्यापर्यंत स्वामींचं हे सगळं माहिती मिळावी, स्वामींना त्यांना स्वामी म्हणजे काय ते त्या विद्यार्थ्याने समजावं, यासाठी आम्ही परीक्षेतून याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने आम्ही अभंग ज्ञानेश्वरीचा अभ्यास पण घेतोय, अर्थात ते अबाव 60 लोकांच्यासाठी. मग त्यांचाही आम्हाला होते, जो 400-450 लोकांनी त्या सहभाग घेऊन प्रत्येक अध्यायाचे प्रश्न विचारले जातात, त्याप्रमाणे ते आम्हाला त्याची उत्तरं पाठवतात. तो एक हा मोठा उपक्रम आता 2-3 वर्ष झाल्यानंतर चालू झालेला. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. ओम राम
इतका वेळ आपण श्री परांजपे यांच्याबरोबर होतो. मंदिरामध्ये बऱ्याच ठिकाणी सोहम सोहम लिहिलेलं मी वाचलं आणि स्वामींच्या बऱ्याचशा साहित्यामध्ये सुद्धा सोहम या शब्दाचा उल्लेख आपल्याला आढळतो. मी परांजपेजींना विचारलं की या सोहम या शब्दाचा अर्थ काय. परांजपेजींनी मला सांगितलं सोहम हा फक्त 3 अक्षरी जरी फक्त असेल शब्द तरी त्याचा अर्थ फार मोठा आहे. त्यामुळे तो मी तुम्हाला सांगणार नाही. स्वामी बोधानंद म्हणजे मनोज जोशी देवरूखचे ते आपल्याबरोबर आहेत आणि योगायोग कसा असतो बघा. आरतीच्या वेळेला नेमके हे श्री परांजपे यांना दिसले आणि त्यांनी सांगितलं की सोहमचा अर्थ मी सांगायच्या ऐवजी हे तुम्हाला सांगतील. सोहम. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सद्गुरु स्वरूप सुकन्या यमुना माता की जय. ओम रामकृष्ण हरी. श्री स्वामी स्वरूपानंद पावस प्रणित सोहम साधना याची माहिती मला विचारली गेली. स्वामींनी जशी बुद्धी देतील तसं मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. मुळात सोहम या शब्दाचा सरळ सरळ अर्थ म्हणजे 6 अहम. 6 म्हणजे तो आणि अहम म्हणजे मी. सोहम तो मी आहे, तो परमात्मा मी आहे, तो परमात्मा मी आहे अशी याच्या मागची धारणा आहे. सोहम हा जो शब्द आहे तो वैखरी वीण म्हणजे तोंडानं न बोलता त्याचा अनुभव घेण्यासारखा आहे. त्याला अनाहत म्हटलेलं आहे. अनाहत म्हणजे कुठलाही आघाताशिवाय. आपण ही टाळी वाजवली तेव्हा 2 वस्तू एकमेकांवर आघात झाला आणि त्यानंतर तो ध्वनी आला. परंतु सोहम ध्वनी हा अनाहत आहे. कुठल्याही आघाताशिवाय तो ध्वनी निर्माण होतो. 6 अहम 6 अहम. सोहम शब्दाचा विचार पाहता ही साधना भगवान आदिनाथ म्हणजेच भगवान श्री शंकरांपासून ही साधना पार्वती मायेला त्यांनी सांगितली आणि ती साधना सांगत असताना क्षीरसिंधू परिसरी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे की क्षीरसिंधू परिसरी शक्तीचा कर्णकुहरी. शक्ती म्हणजे पार्वती. नेणोके त्रिपुरारी. त्रिपुरारी म्हणजे शंकर. सांगता झाला ते काय सांगितलं ते गुह्य ज्ञान सांगितलं ते म्हणजे सोहम. ते सांगत असताना असं सांगितलं जातं की क्षीरसागरामध्ये माशाच्या रूपात किंवा माशाच्या पोटामधून भगवान श्री विष्णूने ते ऐकलं आणि भगवान श्री विष्णूंनी ते ऐकलं आणि नंतर ही गोष्ट आपल्याला नाथचरित्रात कुठेतरी नाथपंथामध्ये ऐकायला मिळेल की नंतर भगवान शंकरांना समजलं की पार्वती तर हे ऐकताना समाधिस्थ झाली होती आणि त्यानंतर मग हुंकार कोण देत होतं. कारण पार्वतीला ते सांगितल्यावर लगेच तिची समाधी लागली. मग भगवान शंकरांनी पार्वतीला विचारलं मी हे तुला सगळं सांगितलं ते तुला समजलं का. तर पार्वती मातेनं त्याच्या पुढचे टप्पे ध्यानातले सगळे सांगितले आणि मग भगवान शंकर म्हणाले हे ऐकत कोण होतं, हुंकार कोण देत होतं. त्यांनी ध्यानाला लगेच डोळे मिटून बसले आणि समजलं की भगवान विष्णू हे ऐकत होते. त्यांना म्हणाले या बाहेर. मग त्यांचं नाव माशाच्या पोटापासून म्हणून ते मत्स्येंद्रनाथ झालं. हा पंथ वाढत गेला. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, त्याच्या काही शाखा झाल्या. अडबंगीनाथ, चौरंगीनाथ, कानिफनाथ या सगळ्या शाखा झाल्या. त्यातली एक शाखा जी गहिनीनाथांपर्यंत आली ती शाखा पुढेही स्वामी स्वरूपानंदांपर्यंत आली. म्हणजे गहिनीनाथांकडून त्यांना निवृत्तीनाथांना त्यांनी आदेश दिला. हा संप्रदाय चालू. निवृत्तीनाथ महाराजांची जी 3 भावंड ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई यांना निवृत्तीनाथ महाराजांनी हा संप्रदाय चालवण्याची आज्ञा दिली. निवृत्तीनाथ महाराजांना गहिनीनाथ म्हणाले की ही जी नाथपंथी परंपरा आहे ती शारीरिक क्लेश देणारी प्रथमतः वाटते. परंतु ज्याला शारीरिक क्लेश करणं शक्य नाहीये त्याला हा मोक्षाचा अधिकार नाही का. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांना असा त्याने आदेश दिला की यातलं जे काही प्रोज आहे यातलं जो तत्व आहे ते तू सोपं करून सांग. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्यातलं तत्व सोपं करून सांगितलं आणि तो हा परंपरा ती ही परंपरा पुढे आली. ज्ञानेश्वर महाराज, चूडामणी महाराज, त्याच्यानंतर गुंडा महाराज देगलूरकर, रामचंद्र महाराज अशी ही परंपरा होत होत स्वामी स्वरूपानंदांपर्यंत आली. स्वामी स्वरूपानंदांचे जे गुरु ते बाबा महाराज, त्यांनी स्वामी स्वरूपानंदांना हा नाथ संप्रदाय चालवण्याची आज्ञा दिली
स्वामी स्वरूपानंद हे भगवान ज्ञानेश्वर माऊलींचे साक्षात अवतार. स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरी अत्यंत ज्ञानेश्वरीचं जे ओवीबद्ध अनुवाद केला, कारण ज्ञानेश्वरी ही त्यावेळेच्या बोलीभाषेला रूढ अशी होती आणि आज ती समजणं कठीण आहे हे स्वामींना समजलं होतं. आणि म्हणून सर्वसामान्यांसाठी ज्ञानेश्वर माऊलींचंच कार्य या रूपात येऊन त्यांनी अभंग ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. अमृतानुभवावर भाष्य केलं, अभंग अमृतानुभव लिहिलं. चांगदेव 65 त्यांनी भाष्य केलं, त्याचाही ओवीबद्ध अनुवाद केला. एवढंच काय तर भावार्थ गीता जी साखी वृत्तामध्ये अत्यंत सुलभ आणि सोपी जाईल अशी त्यांनी अनुवाद करून भावार्थ गीता आपल्या सर्वांपुढे ठेवली. या सोहम साधनेचा विचार करताना सोहम साधना ही बऱ्याच वाङ्मयामध्ये आलेली आहे. अगदी एवढंच कशाला, आपण श्री भगवान रामांची जी आरती म्हणतो त्याच्यामध्ये म्हटलंय, सहज सिंहासनी राजा रघुवीर सोहम भावे तया पूजा उपचार. सोहम भाव, सोहम ध्वनी, सोहम वृत्ती अशा अनेक वर्णनांनी सोहम साधनेचं लोकांमध्ये परिचित आहे. परंतु सोहम म्हणजे काय, तर पहिल्यांदा आपण म्हटलो की तो मी, मी आणि तो वेगळे नाहीत याचा अनुभव घेणं म्हणजेच परमात्म तत्व आणि मी, परमात्मा आणि मी वेगळे नाहीत हे समजून घेणं, याची अनुभूती घेणं म्हणजे सोहम. वस्तुतः भक्तीतला सर्वोच्च प्रकार म्हणजे सोहम म्हणता येईल. कारण नवविधा भक्तीचे जे अनेक प्रकार म्हणजे 9 प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये शेवटचा प्रकार ज्याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हटलेलं आहे ती म्हणजे सोहम. सर्व साधनांमध्ये सर्व ह्या ज्या भक्तीच्या साधनांमध्ये सोहम ही सर्वात श्रेष्ठ आणि सोपी उपासना आहे असं संत म्हणतात. कारण नवविधा भक्ती जे श्रवणम, कीर्तनम, अर्चनम या सगळ्या भक्ती सांगितलेल्या आहेत, विष्णू स्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, या सगळ्या भक्त्यांचे प्रत्येक भक्ती जेव्हा अत्युच्च पातळीला पोहोचते तेव्हा तिथून सोहम सुरू होतो. आपण कुठल्याही संतांच्या वाङ्मयामध्ये बघा, ते सोहम पर्यंतच जाते. कुठलीही भक्तीचा प्रकार, श्रवण असेल, कीर्तन असेल, त्यातून तो आणि मी, परमात्मा आणि मी वेगळे नाहीत याचीच अनुभूती सर्व संतांना आलेली आहे. काय आहे की तिथं काय करायचंय आणि हा ध्वनी कुठे आहे, आपल्या नाभीपासून, नाभी म्हणजे बेंबी, नाभीपासून ब्रह्मरंध्र, ब्रह्मरंध्र म्हणजे टाळू आपण त्याला म्हणतो व्यवहारामध्ये, आपल्या नासागरापासून 12 अंगुळ जिथे आपली संपतात तिथे ती ब्रह्मरंध्र आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती, जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती, सोहम भावे पारंगती रमिजे जेथ, सोहम भावे पारंगती रमिजे जेथ ते गीता नाम विख्यात. सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. परमात्म्याला हस्तगत करायचं असेल तर ते सोहम भाव, ते गीता नाम आहे. भगवद्गीतेत सुद्धा सोहमच आहे असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगून ठेवलंय. ते गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित. सोहम स्थिती ही सहज स्थिती आहे. सहज स्थिती म्हणजे सोहम असं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय. याचा अर्थ काय होतो की एक श्लोक आहे, उत्तमा सहज स्थिती, ध्यानस्थिती मध्यमा, पूजा अधमा स्थिती, यात्राच अधमाधमा. त्यातली उत्तम स्थिती सोहम, सहज राहणं. आणि सहज राहणं म्हणजे सोहम भावात राहणं. आपल्या मनाचं मन पण नाहीसं होणं आणि ते परमेश्वराशी विलीन होणं म्हणजे सोहम. मला जशी सोहम म्हणजे मी परमात्मा स्वरूप ही अनुभूती आली असं म्हणतो संत म्हणतात, तशी अनुभूती संपूर्ण जग हे चराचर त्या सोहम परमात्म्याचं स्वरूप आहे असं अनुभूती येणं आणि यालाच मोक्ष म्हणतात. स्वामींनी ही सोहम साधना अत्यंत सोप्या आणि ज्याला डिटेलिंग म्हणतो आपण विस्तृत प्रमाणात आपल्या वाङ्मयातून सर्व साधकांना खुली करून एक मोक्षाचं द्वार उघडं करून दिलेलं आहे. आपण जरूर या सोहम साधनेचा अनुभव घ्या, त्याचा प्रसाद आपणा सर्वांना स्वामी स्वरूपानंदांच्या कृपेने लाभो अशी मी आपल्या सर्वांसाठी स्वामींकडे आशीर्वाद मागतो. यांचे परत धन्यवाद देतो. स्वामी स्वरूपानंदांच्या शिष्या सद्गुरू यमुना माता माझ्या गुरु, आणि त्यांच्या देह ठेवल्यानंतर स्वामींनी जसा
गोकुलेंद्र सरस्वती महाराजांना आदेश दिला, त्यांच्या आदेशानुसार स्वामी बोधानंद हे मला स्वामींनी पदवी दिली. स्वामींचंच आहे सगळं, माझ्याकडे जे काय होत आहे ते स्वामींचं आहे. या अत्यंत नम्र भावनेने आपणासमोर जेवढी काही सोहमची छोट्या स्वरूपात, संक्षिप्त स्वरूपात माहिती सांगता आली तेवढी सांगितली. ती स्वामींच्या चरणी रुजू होऊ दे. आपण सर्वांनी त्याचा, स्वामींच्या प्रसादाचा लाभ घ्यावा आणि तो मिळावा अशी मी स्वामींकडे प्रार्थना करतो. स्वामींनी वर प्रार्थनेत म्हटल्याप्रमाणे, मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता, देवभक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता, उदारा जगदाधारा देई मज असा वर, स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सद्गुरु स्वरूप सुकन्या यमुना माता की जय. ओम राम कृष्ण हरी. ओम रामकृष्ण हरी. मनोजजी, आपले खूप खूप धन्यवाद. आणि काय सांगू मी आता, सोहम शब्दाचा अर्थ तुम्ही असा इतका शांतपणे, इतक्या विस्तृतपणे, पण इतक्या सहजतेने सांगितलात की मोठमोठ्या व्यक्तींचा आपण आता याच्यामध्ये थोर जे काही लोक होते त्यांचा उल्लेख केला. तर मला सुद्धा म्हणजे इतक्या सहजरित्या सांगितलं यांनी सांगितलं. सोहम म्हणजे सहजावस्था. तर माझी पण अवस्था, माझी पण स्थिती, हे जे काही सांगत होते ते ऐकताना अशी सहजावस्थेकडे जाणारी स्थिती होते का काय अशी मला जाणीव होत होती. मला खात्री आहे तुमची सुद्धा अवस्था हे सगळं ऐकताना अशीच होईल. पुन्हा एकदा आपले खूप खूप धन्यवाद. आणि ट्रॅव्हल विथ चारू हा माझा चॅनल आहे. चॅनलचा माझा एकच हा उद्देश आहे की ज्या कोणा लोकांना अशा ठिकाणी इकडे यायला काही का कारण असेना जमत नाही, त्यांच्यासाठी ही सगळी माहिती एकत्र करणे, यूट्यूबवर टाकणे, म्हणजे जेणेकरून घर बसल्या त्यांना सगळी आपली जी काही मंदिरं आहेत किंवा बाकीची माहिती आहे ती माहिती त्यांना घर बसल्या मिळेल. हा एक छान उपक्रम आहे आपला. खूप खूप धन्यवाद. परांजपे साहेब, तुम्हाला अजून एक मला असं विचारायचं होतं की हल्ली बऱ्याच ठिकाणच्या आरत्या असतील, मोठमोठ्या देवस्थानच्या वगैरे, त्या ऑनलाईन पद्धतीने सुद्धा भाविकांना अटेंड करता येतात. तशी आपली इथे पावसला काही सोय आहे का की ऑनलाईन लोकांना घरच्या घरी बसल्या बसल्या आरती ॲटलिस्ट ते अटेंड करू शकतील? हो, आहे ना. दर रविवारी सकाळची 10ची आरती आपण फेसबुकवर ऑनलाईन दाखवतो. त्यामुळं बऱ्याच भक्तांनी आम्हाला ते सांगितल्यावर आम्ही ती चालू 4-5 वर्ष आधी चालू केलेली आणि भक्त अगदी आवर्जून बघतात आणि आम्हाला तसं कळवतात. पण कुठल्याही मंदिराचा किंवा कुठल्याही सेवा मंडळाचा कार्यभार जो चालतो तो ट्रस्टींच्या स्वरूपात चालतो. ट्रस्टी सगळा इथला कार्यभार सांभाळतात. तसं इथलं हे ट्रस्टींचं मंडळ.